नमस्कार, मी प्रशांत फाटक। आज श्रावण कृष्ण द्वितीया शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। 31वी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रवीना गायकवाड ठरले विजेते। काश्मीरमधील घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शहाच्या कुटुंबियांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। आणि मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते। आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता। यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा, आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटामध्ये पुण्याच्या ASIच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले। त्याने 1 तास 7 मिनिटे आणि 41 सेकंद वेळेसह 21 किलोमीटरचे अंतर पार केले। तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी 1 तास 25 मिनिटे आणि 46 सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली। या स्पर्धेत सुमारे 25,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले। कोरोनापासून गेली 5 वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली। यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखविल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला। त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढविला। ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 31व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला। त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 12 गटातल्या स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला। ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांची प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले। ठाणे बदलत आहे आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातल्या तरुणालाही ऊर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे। म्हणून मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असे घोषवाक्य घेतले आहे। तू धाव, तू धाव, घे क्षितिजा धाव हे गाणेही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। याप्रसंगी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातले जलतरणपटू आयुषी कैलास आखाडे, आयुष प्रवीण तावडे, मानव राजेश मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ॲथलीट शौर्या अविनाश अंबुरे, फुल आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तब्बल 37 वर्षांनी भारताला मिळाला विजय, ठाणेकर जलतरणपटू मानव मोरेने रचला इतिहास। श्री चिन्मय मिशन आयोजित स्वित्झर्लंडमध्ये रविवार 3 ऑगस्ट रोजी झुरिच लेक येथे पार पडलेल्या 37व्या जागतिक जलतरण स्पर्धेतल्या वेट्स फ्रूट या गटात भारताला तब्बल 37 वर्षांनी विजय मिळवला।
ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या ठाणेकर मानव मोरेने हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला. मानवने हे 26 किलोमीटरचे अंतर 7 तास आणि 38 मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आज मानवच्या यशाची माहिती देण्याकरता पत्रकार परिषद ठाण्यात आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेला आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित राहून मानवचे अभिनंदन केले. रविवारी ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मानव मोरेचा सत्कार केला. या स्पर्धेत 26 निमंत्रित देशातले जलतरणपटू सहभागी झाले होते. यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव राजेश मोरे याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मानव हा ठाण्यातल्या महापालिकेच्या काही मारुतराव शिंदे तरण तलाव येथील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये दररोज रात्री 9 ते 11 असा सराव प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शहाच्या कुटुंबियांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या हल्ल्यानंतर आदिलच्या बलिदानाची दखल घेऊन आपल्या कुटुंबियांना मदत केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हे दहशतवादी भारतीय नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालत होते, त्याचवेळी घोडेवाला म्हणून काम करणाऱ्या सय्यद आदिलशाह हुसैन शहाने त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या समवेत आलेल्या काही पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतवाद्यांनी त्याचे तोंड बंद करण्याकरता त्यालाही गोळ्या घालून ठार केले. त्याने दाखवल्या धाडसाची देशभर चर्चा झाली. पर्यटकांचा जीव वाचवता वाचवता त्या जीव गेल्याने सय्यद कुटुंबातला कमावता हात कायमचा हिरावून घेतला गेला होता. अखेर त्याने दाखवल्या धाडसाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी पाठवून त्यांना 5 लाखांची मदत देऊ केली होती. या मदतीची जाण ठेवून त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना शिंदे यांनी आपण आपला मुलगा गमावला असून त्यापुढे केलेली ही मदत नगण्य असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी आदिलचे आईवडील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. भिवंडीत सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. शहरातल्या स्वर्गीय आनंद दिघे चौकात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष कुंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात सरकारविरोधी घोषणा व कायदा सुव्यवस्था आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे महिला व पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट रोजी KDMCकडून चिकन आणि मटनची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयाचा दीपेश म्हात्रे यांनी निषेध केला आहे. भारतीय सैन्य दलाच्या 92 बेस हॉस्पिटलला भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सुंदर महारक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलावरती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी या सिंदूर महारक्तदान यात्रेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्यासह सांगली जिल्ह्यातल्या 1000 पैलवान या यात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी श्रीनगर येथे जाऊन रक्तदान करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार ते आणि त्यांचे सर्व सहकारी 2 दिवसापूर्वी श्रीनगर येथे पोहोचले आहेत. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगर येथे आले. आज इथे पोहोचतात त्यांनी थेट बँड बेस हॉस्पिटलला भेट देऊन रक्तदान केले. यावेळी शिंदे यांच्यासोबत चंद्रहार पाटील यांनीही रक्तदान केले. यावेळी शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे देशवासियांच्या वतीने अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. तुम्ही इथे दक्ष असता म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो असे सांगत प्रत्येक सैनिकाप्रती त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. तर यावेळी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल शिंदे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. तसेच शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शिंदे यांचे आभार मानले. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 31वी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र तर महिला गटात रवीना गायकवाड ठरले विजेते. काश्मीरमधील घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शहाच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट आणि मायभूमीसाठी रक्तसाठ्या वीरांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले रक्तदान. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.